नमस्कार. आज छोटासा बदल मी तुम्हाला घरामध्ये करायला सांगतोय, की ज्याच्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. कर्ता व्यक्ती म्हणजे घर ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे ती व्यक्ती. मग हसबंड असेल, वाईफ असेल, मुलगा असेल, मुलगी असेल. करायचं काय तुम्हाला, की घरामध्ये आपली जी दक्षिण दिशा आहे, ते दक्षिण आणि नैऋत्य हा जो भाग आहे, म्हणजे दक्षिणपासून नैऋत्य जर तुम्ही बघितलंत, तर त्या दिशेमध्ये तुम्ही जे पण काही सामान ठेवलं असेल, जे पण काही स्टोरेज केलं असेल, तो व्यवस्थितपणे नीट आणि क्लिनिंग करून ठेवायचा आहे. स्पेशली जर तुम्ही कपाट त्या दिशेमध्ये जर ठेवलं असेल, तर कृपया करून त्या कपाटामध्ये फाटलेले कपडे, जुने कपडे आणि त्या कपाटामध्ये कोंबून कपडे ठेवू नका. तर व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली रचना करून व्यवस्थितपणे ठेवा. प्रॉपरली प्लॅनिंग कपाटामध्ये व्यवस्थितपणे करा, की जेणेकरून कपाट उघडल्यावरती तुम्हाला दर्शनी भाग खूप छान पद्धतीने दिसेल. हा छोटासा बदल आहे, करून बघा. पण ह्याचा इम्पॅक्ट, ह्याचा जो फायदा आहे, त्या घरातल्या ओनर जो असेल त्या व्यक्तीला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने होतो. करून बघा आणि मला नक्की सांगा. धन्यवाद.